वास्तव्याची देशाची शान सातारा, आमचा अभिमान सातारा, आमचा स्वाभिमान सातारा. मराठा साम्राज्याची चौथी राजधानी असलेल्या ऐतिहासिक शाहूनगरीमध्ये या शिवतीर्थावर उपस्थित सकल जणांचं मी सुनील मोरे सहर्ष हार्दिक स्वागत करतो. मंडळी, सामर्थ्य फाउंडेशनच्या वतीने आयोजित 350व्या शिवराज्याभिषेक दिन सोहळ्याच्या निमित्तानं आपण सर्वजण शिवभक्त या ठिकाणी उपस्थित आहात. आजच्या या सोहळ्यामध्ये साताऱ्यातील सन्माननीय API अभिजित यादव साहेब, IPS समीर शेख साहेब यांचे प्रतिनिधी म्हणून या सुंदर सोहळ्यासाठी उपस्थित आहेत. मी त्यांचं सामर्थ्य फाउंडेशनच्या वतीनं ॲडव्होकेट गणेश चोरगे यांच्या वतीनं सहर्ष हार्दिक स्वागत करतोय. सन्माननीय साताऱ्यातील साहित्य, कला, क्रीडा, संस्कृती, पर्यावरण, पत्रकारिता, शिक्षण, वैद्यकीय अशा सर्वच क्षेत्रातील अनेक मान्यवर आवर्जून उपस्थित आहेत. याही सर्व मान्यवरांचं सहर्ष हार्दिक स्वागत आहे. 350 वर्षापूर्वी दुर्गराज रायगडावर शिवछत्रपती सर्व परिचित लोकांच्या पर्यंत पोहोचली आणि याच घटनेला आज 350 वर्ष पूर्ण होत आहेत. दुर्गराज रायगडावर ज्या पद्धतीने शिवराज्याभिषेक दिन दरवर्षी मोठ्या उत्साहामध्ये, आनंदामध्ये शिवभक्त साजरा करत असतात, अगदी त्याच पद्धतीनं मराठ्यांची चौथी राजधानी समजल्या जाणाऱ्या ऐतिहासिक शाहूनगरीमध्ये देखील अशा प्रकारचा सोहळा व्हावा, उत्सव व्हावा या उदात्त हेतूनं सामर्थ्य फाउंडेशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट गणेश चोरगे आणि त्यांचे सर्व सहकारी शिवभक्त या सर्वांच्या सहकार्यातून या सोहळ्याचं आयोजन 2009 सालापासून नियमितपणे केलं जाऊ लागलं. याच सोहळ्याच्या निमित्तानं आजवर शिवतीर्थावर सहभागी व्हावं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्यातील त्यांचे वंश स्वर्गीय श्रीमंत छत्रपती शिवाजी राजे भोसले महाराज साहेब, त्यांच्या सुविद्य पत्नी स्वर्गीय श्रीमंत छत्रपती चंद्रलेखा राजे राणी साहेब, त्याचप्रमाणे सातारा आणि जावली विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार सन्माननीय श्रीमंत छत्रपती शिवेंद्र सिंहराजे भोसले, सातारा नगरपालिकेचे सन्माननीय नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, नगरसेवक आणि असंख्य सातारकर दरवर्षी 6 जून या दिवशी या शिवतीर्थावर हजेरी लावतात. आपल्या लाडक्या राजाला मनोभावे नमन करतात, वंदन करतात, अभिवादन करतात. सामर्थ्य फाउंडेशनच्या वतीने आयोजित केलेल्या सामाजिक उपक्रमामध्ये सहभागी होतात. हा केवळ शिव राज्याभिषेक सोहळा आहे असं नव्हे, तर साताऱ्यातील कर्तृत्ववान व्यक्तींचा सन्मान सत्कार सोहळा हा देखील या निमित्तानं आयोजित केलेला आहे. आणि म्हणूनच आजच्या या सोहळ्यामध्ये साताऱ्यातील सुप्रसिद्ध साहेब या दोन्ही मान्यवरांच्या शुभ हस्ते, तसेच त्यांच्यासोबत असलेले ॲडव्होकेट आशिष राठोड जे डिफेन्स काउन्सिल सातारा वंदन उपस्थित छत्रपती शिवाजी महाराज की साताऱ्यातील संस्थांना सन्मानित देखील करणार आहोत. तर या सुंदर सोहळ्याची सुरुवात या ठिकाणी केली जाते. मी या कार्यक्रमाचे संयोजन कुणाला कुणाचीच नाही, नसे दुःख नसे कोण कोणा, फुलांना मुलांना नसे दैन्य काही, जिजाऊ माऊली गे जशी पार्वती प्रिय शंकरास, तशी प्रेरिका गे शहाजीस तुही, जसा संविभागी बळीपूर्व काळी, शिवाजी जनांच्या तसे चित्त देही, जिजाऊ माऊली गे तुझ्या संस्कृतीने तुझ्या जागृतीने प्रकाश नाती मनेही प्रवाही, तुला वंदिताना सुखी अंग अंग, खरा धर्म आता शिवाचाच पाही, खरा धर्म आता शिवाचाच पाही, जिजा माऊली गे जिजा माऊली गे. जय जिजाऊ, जय शिवराज. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. धन्यवाद. सर्व मान्यवरांना बसण्याची विनंती आहे. त्याच्या पुढील कार्याला सदिच्छा, शुभेच्छा आणि शुभचिंतन देखील करूया. स्वतःचा सन्मान आणि सत्कार. सामान्य पोलीस अधीक्षक समीर शेख यांना त्या स्वीकारतात. तसेच न्यूज चॅनलचे राज देशमुख, गॉड गिफ्ट मीडियाचे दशरथ रणदिवे, संजय कारंडे या सर्व पत्रकार मंडळींचा आम्ही
कौतुक करतोय, अभिनंदन करूया. आश्रमीचे पत्रकार आणि सगळ्या विधिज्ञ म्हणून काम असलेले ॲडव्होकेट राजन कामपुरे असताना सामाजिक उपक्रम घेतलेले त्यांनी आजवर राबवलेले आहेत. सालापासून सामर्थ्य फाउंडेशनच्या वतीनं हा स्तुत्य उपक्रम अविरतपणे चालू आहे. आज या ठिकाणी अनुभवायला आणि पाहायलाही मिळालं की विविध सामाजिक क्षेत्रामध्ये ज्यांनी स्तुत्यपूर्ण कामगिरी केलेली आहे त्या सर्वांचा गौरव सोहळा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. त्याच्यामध्ये आवर्जून उल्लेख करावा असं वाटतो की क्रीडा क्षेत्र असेल, दुर्गप्रेमी असतील, इतिहास संशोधन असेल, पत्रकारिता क्षेत्र असेल, उद्योग विश्व असेल, अशा सर्वांगीण संपन्न सर्व क्षेत्रातील जे काही सातारा शहरामध्ये ज्यांनी खूप चांगली मोलाची कामगिरी बजावलेली आहे अशा सर्व सन्माननीय व्यक्तींचा आज सन्मान सोहळा या ठिकाणी शिवतीर्थावर आयोजित करण्यात आलेला आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज मोठ्या प्रमाणावर शिवराज्याभिषेक दिन साजरा केला जातोय. आज आम्हाला अभिमान वाटतोय की आज आम्हाला या कार्यक्रमासाठी सामर्थ्य फाउंडेशनच्या वतीने या ठिकाणी इन्व्हाइट केलं. त्याबद्दल आम्ही सामर्थ्य फाउंडेशनचे आभार मानतो. तसेच ज्या सन्माननीय व्यक्तींचा या ठिकाणी सन्मान सोहळा आयोजित करण्यात आलेला होता त्या सर्व सत्कारप्रेमींचे मी परत एकदा सातारा जिल्हा पोलीस दलाच्या वतीने अभिनंदन करतो. आणि त्यांच्या सामर्थ्य फाउंडेशनच्या आवर्जून एक उल्लेख करावा असा वाटला, हरित फाउंडेशन ज्यांनी या वर्षीपासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीपासून एक खूप चांगला उपक्रम संपूर्ण सातारा शहरामध्ये आयोजित केला आहे. त्यांनी नुसतं आयोजितच नाही केला तर मी तो पाहिला आहे आणि तो अनुभवला आहे की ते कंटिन्यू अविरतपणे हरित साताराच्या माध्यमातून सातारा शहराला एक हरित रूप देण्याचं काम चांगलं करतात. त्याबद्दल मी त्यांचंही या ठिकाणी अभिनंदन करतो आणि परत एकदा सामर्थ्य फाउंडेशनचं मी अभिनंदन करतो आणि आभार मानतो की त्यांनी आम्हाला या सर्वासाठी निमंत्रित केलं. राज्याभिषेक सोहळ्यासाठी आमंत्रित सामर्थ्य फाउंडेशन तसेच हे मित्र परिवार यांचं मी खूप खूप धन्यवाद मानतो की त्यांनी मला इथं आज उपस्थित करून एवढा सन्मान दिला त्याबद्दल. आणि त्यांच्या कार्याबद्दल पण खूप करावं तेवढं कौतुक कमी आहे. सामर्थ्य फाउंडेशननी आजपर्यंत ज्या ज्या संघटनांसाठी समाजासाठी ज्या ज्या गोष्टी केल्या त्यांच्या कार्याचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. सामर्थ्य फाउंडेशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट चोरगे साहेब त्यांनी मला इथे उपस्थित करून एवढ्या बहुजनांना सगळ्यांना मला संधी दिली एवढं सगळं करण्याची, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. महाराज की जय भवानी, हर हर